नमस्कार श्री स्वामी समर्थ। हे नियम पाळले तर घरातून लक्ष्मी कधीच जाणार नाही। अशा घरातून लक्ष्मी कधी जात नाही या गोष्टींचे नियम हे लक्षात ठेवा। आपल्याकडे भरपूर पैसा यावा असे सर्वांना वाटते। आपले जीवन श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये उठणे बसणे असावे असे सर्वांना वाटत असते आणि त्यासाठी सर्वांचे आपापल्या परीने प्रयत्नही चालू असतात। कष्ट चालूच असते, मेहनत चालूच असते, पण त्या कष्टांना प्रयत्नांना यश येत नाही। काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरी भरपूर पैसा मिळवतात, खूप श्रीमंत होतात, परंतु काही व्यक्ती असतात त्यांनी कितीही कष्ट केले प्रयत्न केले तरी त्यांची परिस्थिती सुधारायचं नावच घेत नाही। त्यांची गरिबी कधी त्यांचा पाठलाग सोडत नाही। कधी कधी असे होते की घरात भरपूर पैसा येतो परंतु तो लगेच निघून जातो। घरात पैसे येण्यापूर्वी जाण्याचे मार्ग देखील ठरलेले असतात आणि काही व्यक्तींचे उत्पन्न खूप कमी असते। त्यांना आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासह ते पैसे पुरतच नाहीत तर त्यातून बचत कशी होणार। उलट कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि ते कर्जबाजारी होतात। जर तुमचे पण असे झाले असेल तर या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल, परिस्थिती बदलायची असेल तर फक्त जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धा भक्तिभावाने मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ मिळेल। कारण कोणतेही कार्य केले तर ते मनापासून केले, श्रद्धेने केलं आणि ते कार्य करण्यापूर्वी आपल्याला विश्वास असला पाहिजे की हे काम माझे होणारच आहे, मी करणारच आहे। आपल्याला असा घट्ट विश्वास असला पाहिजे तरच आपले कार्य संपन्न होते आणि म्हणून मनात श्रद्धाने विश्वास ठेवून हे कार्य करावेत। म्हणजेच फक्त 2च महिन्यात तुम्हाला या सर्वाचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती बदल झाला आहे। उत्पन्नाचे विविध मार्ग दिसतील, उत्पन्नात वाढ होईल, कर्जाला आळा बसेल, पैशाला पैसा लागून राहील, बचत देखील होईल आणि आपण कर्जापासून मुक्त देखील व्हाल। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। असं म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा 15% भाग बघून त्याचे भगवंताच्या धर्मासाठी आवश्यक द्यावा। आपण भरपूर दान धर्म करावा यासाठी नाही की आपण 1 रुपयाचं दान केलं तर आपल्याला 100 रुपये त्या बदल्यात मिळतात। दान धर्माचे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्व आहे। दान केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते। तसेच अन्नदान केल्याने आपल्याला कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही। आपल्याला शक्य होईल तसे अन्नधान्य, पैसे, कपडे, गरजेच्या वस्तू तसेच आपण जे काही इतरांना देऊ शकतो ते जरूर द्यावे। आपण कितीही गरीब असलो तरी उत्पन्न किती कमी असले तरीही कमीत कमी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे। परिस्थिती खूप वेगाने बदललेली तुम्हाला नक्कीच जाणवेल। 2. पुढील उपाय म्हणजे दररोज भगवंताची पूजा करतो। भगवंताची पूजा करताना आपल्याला पूजेतील साहित्याची आवश्यकता असते। म्हणजे जसे की ताम्हण असेल, दिवा असेल। मग आपण देवपूजा झाली की ती भांडी आपण स्वच्छ करतो आणि ती पालती झाकतो, म्हणजेच पालती घालून ठेवतो। पण तोही हे खूप चुकीचं आहे। देवपूजेची भांडी कधीही पालती ठेवू नये, ती सरळ ठेवावी। देवघरामध्ये तांब्यामध्ये पाणी भरून स्वच्छ ठेवावे। हा तांब्याचा कलश ईशान्य दिशेला ठेवावा। तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून त्यामध्ये थोडीशी साखर, गूळ ठेवावा आणि दररोज देवपूजेनंतर त्या कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे आणि त्या प्लेटमध्ये ठेवलेला साखर आणि गूळ हा प्रसाद म्हणून खाऊन घ्यावा आणि त्या दुसरे पाणी ठेवून त्यावर पुन्हा साखर गूळ झाकून ठेवावे। यामुळे घरामध्ये समृद्धी येते। 3. मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक असते। घरातील मीठ पूर्णपणे कधीही संपवून देऊ नका। भरणीत मीठ शिल्लक ठेवा। संपण्यापूर्वी मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात। ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही खरेदी करू नका। शक्यतो मिठाची भरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊन देऊ नये, त्याआधीच भरणीत मीठ भरावे। शक्यतो मीठ नेहमी काचेच्या भरणीतच भरावे। कोणत्याही धातूच्या भांड्यात मीठ कधीही ठेवू नका। तसेच सायंकाळच्या वेळी कोणालाही मीठ देऊ नये। 4. आपण घरातील मुली जेव्हा माहेरी जातो तेव्हा असे म्हणतात की मुलीचा आणि नंदांचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचा आदर सत्कार करणे होय। त्या कधीही रिकाम्या हाती घरी पाठवू नका। काही ना काहीतरी नक्की द्यावे। साडी, शृंगाराचे सामान, पैसे, तुम्हाला जे काही शक्य होईल, तुम्हाला योग्य वाटेल ते त्यांना नक्की
आणि जरूर द्या. इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना नंदांना दिल्याने त्यांचे पुण्य अधिक पटीने मिळते. त्यांचे शुभाशीर्वाद आपल्याला नेहमी प्राप्त होतात. मुली नेहमी हसत खेळत आपल्या घरून गेल्या पाहिजेत. ज्या घरातून मुली रडत ओरडत जातात त्या घरात कधीच बरकत होत नाही. आणि म्हणून मुलींचा आणि नंदांचा नेहमी सन्मान करा. त्यांना जे शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न करा. त्यांना नेहमी आनंदी ठेवा. 5. कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचे जाळे, कचरा, भंगार, माल असं काही साठवून ठेवू नका. 6. संध्याकाळनंतर विशेषतः दिवे लागल्यानंतर कोणालाही पैसे देऊ नयेत. तसेच मोठी खरेदी सूर्यास्ताच्या अगोदरच करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास, पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. राहूच्या होण्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये. 7. उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे आणि या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक ठेवल्याने घरात सतत पैसा येत राहतो व तो सत्कारणीही लागतो. 8. दिवाळीमध्ये जसे लक्ष्मीपूजन करतो तसेच दर अमावस्येला करावे. व्यवसायाची घसरलेली गाडी रुळावर नक्कीच येते. 9. लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे व दर गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण करावे. यामुळे घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. तसेच गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की असावी. गल्ल्यामध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो. 10. जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तेथे देवी लक्ष्मीच्या आगमन करते. देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि म्हणून देवपूजानंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात कापूर, आरती व घंटी कोपऱ्यात आवर्जून फिरवावे. 11. तिजोरीत व गल्ल्यात किंवा बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मीच्या नावाचा जप आवश्यक करावा. 13. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, तसेच कठोर बोलतो, जास्त जेवतो, सूर्योदय व सूर्यास्तावेळी झोपतो त्याला लक्ष्मी सोडून जाते. 14. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर कुंकू आणि लक्ष्मीची पावले काढावीत. सूर्योदयाच्या वेळी लक्ष्मी घरात अतिथी रूपात प्रवेश करते आणि परत जाण्याच्या नाव कधीही घेत नाही. 15. जे लोक ओल्या पावलांनी झोपतात, पाय न धुता झोपतात, नग्न अवस्थेत झोपतात त्यांच्या घरी लक्ष्मी कधीही येत नाही. 12. घरामध्ये अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, कारण वाया जाणारे अन्न हे शाप देते. परिणामी घरात हळूहळू दारिद्र्य आणि आजारपण येते आणि अशा घरात लक्ष्मी फार काळ टिकतही नाही. 13. जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते, देवपूजा करून कामधंदाला सुरुवात करते त्या व्यक्तीवर लक्ष्मीचा सदैव कृपा राहते. 14. तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला उघडेल असा असावा. तिजोरीच्या वर जड सामान ठेवू नये. तसेच तिजोरी बीम खाली ठेवू नये. तिजोरी श्रीयंत्र आवर्जून ठेवावे आणि लक्ष्मी प्राप्ती ते फलदायी असते. 15. पैशासंबंधीच्या कामासाठी निघताना उजवा पाय बाहेर टाकून निघावे. गणेश मंदिरात जाऊन गणपतीला लाल फूल व्हावे आणि एखाद्या अपंग किंवा भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन देखील संतुष्ट करावे, म्हणजेच त्यामुळे यश मिळते. 16. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे नक्की ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये, कारण पैसा पैशाकडेच जातो हा लक्ष्मीचा सर्वात मोठा नियम आहे. 17. लक्ष्मी प्राप्तीसाठी दररोज मुठभर भाजलेले चणे कबुतरांना खायला दिल्याने त्वरित अनुभव येईल. या साध्या उपायाने सुद्धा आर्थिक प्राप्ती नक्कीच वाढते. 18. जेवल्यानंतर खरकटे हाताने पैशाला कधीच देवी लक्ष्मीला देवतींच्या फोटोला स्पर्श करू नका. यामुळे घरामध्ये बरकत राहत नाही. किती पैसा कमवला तरी ते पैसे घरामध्ये टिकत नाहीत. 19. अतिथी देवो भव असं आपल्या हिंदू संस्कृतीत म्हटलं गेलं आहे आणि त्यामुळे घरी आलेल्या अतिथींचं स्वागत मन मोकळेपणाने करावे. अतिथीला पाहून तोंड वेडेवाकडे करू नये. ज्या घरात अतिथींचा अपमान होतो त्या घरात कुठलीही देवता वास्तव्य करण्यासाठी राहत नाही. 20. आपल्या घरात दररोज जो स्वयंपाक बनतो तो बनवलेला स्वयंपाक जेवण करण्या अगोदर त्याला देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे. यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते.
21. आपल्या दाराशी गाय आल्यास तिला पोळी व गूळ न देता हाकलून देऊ नये, कारण गाय आपले दोष संकट हरण करण्यासाठी येते. कारण गाय हे लक्ष्मीचे स्वरूप आहे. गायीला गूळ आणि पोळी आवश्यक द्यावी. तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी. कोणी आपणास मदत केली नाही आहे की हे कधीही विसरू नये. कोणाशी कपटकार असताना वागू नये, सर्वांशी प्रेमाने वागावे. 22. स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधीही मोजका स्वयंपाक करू नये. घरातील सगळ्यांचं जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी करू नयेत. कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी, भात काहीतरी शिल्लक ठेवावा. दुसऱ्या दिवशी आपण ते कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दिले तरी चालेल, परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊन देऊ नये. कारण स्वयंपाकात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण स्वयंपाक संपवणे आणि जेवणाची भांडी रिकामी होणे म्हणजेच देवी लक्ष्मी घरातून जाण्याचे संकेत असतात आणि त्यामुळे असं होऊन देऊ नका. 23. आपली देवपूजा झाली की आपण लगेच देवाच्या आरती करतो. हे खूप शुभ आहे. आरती करताना 2 कापराच्या वड्या, लवंग टाकून घंटी वाजवत संपूर्ण घरातील खोलीत कापूर फिरवावा. कापराच्या सुगंधाने आणि घंटीच्या आवाजाने आपल्या घरातील जी काही संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आहे ती घरातून बाहेर जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ जराही माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.